सध्या लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे पेडणे तालुक्यातील पत्रादेवी, किरणपाणी आरुंदा आणि नैबाग पोरसकडे या तिन्ही चेक नाक्यावर सध्या मोठ्या प्रमाणात बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। आज सकाळी 9:30 वाजता पत्रादेवी अबकारी चेक नाक्याच्या परिसरात एक कंटेनर गोव्यातून महाराष्ट्रात एकूण 1250 बॉक्स दारूची क्वार्टर्स बॉटल्स घेऊन जात असताना अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी हा कंटेनर अडवला। त्यामध्ये एकूण 30 लाख रुपयांची दारू आणि वाहन मिळून 12 लाख, एकूण 42 लाखांचा मालासहित वाहन जप्त करण्याची घटना घडली आहे। तत्पूर्वी आपले भरारी पथक उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीही काही राज्यातून परराज्यात जाणारे वाहन भरारी पथकाने पकडून त्यामध्ये काही दारू होती, तेही वाहन दारू सहित जप्त करण्याची घटना घडलेली आहे। अनेक मार्गातून अशी चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत, परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे ठिकठिकाणी भरारी पथक संशयित वाहन पकडून त्यांची विचारपूस करत असल्याचे चित्र दिसून आहे। परराज्यात जाणारी चोरटी दारू काही प्रमाणात तेरेखोल शापोरा नदीच्या मार्गातूनही जात असल्याच्या तक्रारी आहे। याकडेही सरकारने लक्ष देऊन चोरटी दारूवर अंकुश ठेवावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।